पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, युगेंद्र पवार हे उपस्थित आहेत। बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे लक्ष लागलंय। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। जयदीप, एकीकडे सुनेत्रा पवारांचा संध्याकाळी शपथविधी होतोय तर बारामतीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालाय, काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे, तू प्रज्ञा जसं म्हणालीस तसं आज सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। मात्र शरद पवारांनी आता काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली, जी सुनेत्रा पवार आज शपथविधी घेणार आहेत त्या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही आहे असं जे आहे ते शरद पवार म्हणालेत। खरं तर परवा उपमुख्यमंत्री 3 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे जे आहेत ते घडामोडींना वेग आला। सुनेत्रा पवार काल जाहीर झालं की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि हे कुटुंबियांना माहिती नाही असं जे आहे ते शरद पवारांनी सांगितलं। त्यानंतर जे आहे ते गोविंद बागेमध्ये सुप्रिया सुळे इथेच राहतात, रोहित पवार आलेले आहेत, युगेंद्र पवार आलेले आहेत, संदीप क्षीरसागर या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी सुप्रिया सुळे, शरद पवार असतील, संदीप क्षीरसागर असतील, रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील यांची जी आहे ती बैठक सुरू होती। आधीच बैठक संपून जे आहेत ते या ठिकाणी संदीप क्षीरसागर बाहेर आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद काय नेमकं या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहेत ते शपथ घेणार आहेत काय? नाही, मला ह्या संदर्भातलं सकाळीच बातमी बघितली आणि मोठ्या साहेबांची सहज भेटायसाठी मी आलो होतो। काय साहेबांनी मार्गदर्शन केलं तुम्हाला, काय नेमकं बोललं? नाही, या विषयावरती काही चर्चा झाली नाही। ही जी काही दुःखद घटना झाली आहे त्या संदर्भातला 2 दिवस होतो, परत त्यांना गाठ भेट करण्यासाठी आलो होतो। पत्रकार परिषदेत असं सांगितलेलं आहे की युवा जे नेते आहेत, युवा पिढी आहे, त्यांना मोठी एक संधी देण्यात येईल, त्यामुळे तुमचं देखील युवा म्हणून एक नाव आहे। या सगळ्याकडे कसं बघताय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुद्धा साहेबांनी भाष्य केलं? नाही, मोठे साहेब कधी पण जे युवक असतात त्यांना ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात। जी काही परिस्थिती चालू आहे त्या संदर्भात आता साहेबांची मी पत्रकार परिषद बघितली नाही, पण नक्कीच साहेब कुठं ना कुठं तरी युवाला पुढे घेऊन जायचं काम करतात। 12 तारखेला घेणार आहेत, काय वाटते तुम्हाला हे सगळं बघून? ही दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येऊ शकतात का सध्याच्या परिस्थितीत? तशी परिस्थिती मला असं वाटतं कुटुंब प्रमुख जे पवार साहेब आहेत त्यांनी बोललेलं माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता ह्याच्यावर बोलणं नाही। जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा चालली होती। 12 तारखेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी एकत्र होणार आहे, आता साहेबांनी पत्रकार परिषद काय आपल्याला माहिती होती या संदर्भात? नाही, या संदर्भातली माहिती नव्हती, पण जी काही चर्चा कानावरती येत होती या संदर्भातली एकत्रीकरणाची, ही गोष्ट म्हणजे चर्चेतून माझ्या कानावरती होती। थांबली म्हणायचं का आता? मी ह्याच्या संदर्भात काही सांगू शकत नाही। संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? मी तर पहिल्या दिवशीपासून माझी जी भूमिका होती की कुटुंब एकत्र झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे। कुठेतरी काल तटकरे उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? संदीप क्षीरसागर म्हणून आजच मला ही गोष्ट कळाली आहे। खऱ्या अर्थाने मला वाटतं एक कुटुंब प्रमुख म्हणून साहेबच ह्याच्यावरती उचित खऱ्या अर्थाने तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या मुंबईमध्ये मीटिंग चालू होत्या, परंतु एकंदरीत पवार साहेबांना देखील याची माहिती नव्हती। खऱ्या अर्थाने तो निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला समजते, परंतु पवार साहेबांना याची माहिती देणं गरजेचं होतं का? कसं पाहता एक राष्ट्रवादीतले आपण एक आमदार? नाही, ह्याच्यामध्ये काय आता काय चर्चा झाली नाही झाली, आज आम्ही बोलत असताना ह्या गोष्टीवरती मी काही साहेबांशी चर्चा झाली नाही। त्यांना फक्त गाठभेट करण्यासाठी आलो होतो, पण तुम्हीच मला असं वाटतं त्यांना एकदा विचारून घ्या। आमदार साहेब, तुमची काही आज बैठक आहे का या ठिकाणी? आज जर साहेब इथे आहेत, तुमची काही बैठक? नाही, आज बैठक इथे काहीच नव्हती। आमचं जे जवळचे लोक आहेत सगळ्यांचं ठरलं होतं की आपण 2-4 दिवस इथे थांबायचं। काल मी 1 दिवस फक्त बीडला जाऊन आलो, कोण का दादांच्या एक शोकसभा मी आमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केली होती, मग ती करून मी परत आलो। या सगळ्या गोष्टीकडे जसं 2 मताप्रवाह आहेत, या सगळ्या जर गोष्टी लवकर होत असतील, तुम्ही म्हणताय पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण अशा गोष्टी जर घाईमध्ये कुठे होत असतील तर या थांबणं अपेक्षित आहे असं वाटत नाही? मग 10 दिवस थांबायला काय हरकत? आता लोकांमध्ये ही चर्चा आहे, पण आता काय त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतले हे मला माहित नाही। आणि त्याला जोडून एक प्रश्न, जसं तुम्ही आता म्हणालात की कुटुंब एकत्र आलं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील काही बड्या नेत्यांचं, त्यामध्ये तटकरे असतील, पटेल असतील, यांचा कुटुंब आणि पक्ष एकत्र येण्यामध्ये अडथळा निर्माण होतो, त्यांचं नावही घेतात? नाही, पण मला तेवढं काही माहित नाही, पण मी जेव्हा दादांना ही घटना व्हायच्या आधी काही दिवसाआधी मुंबईला भेटलो तर दादा एकदम असे म्हणजे खुश होते। काय कारण होतं मला माहित नाही, पण
चांगल्या पद्धतीने एकत्र होऊन आपण काम करू असं ते मला म्हणले तुम्ही होते. जसं म्हणालात की तुम्ही सुरुवातीपासून आनंदी होतात की दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर आगामी काळात जर जसं म्हणतात साहेब की युवा लोकांवर जबाबदारी दिली तर तुम्ही देखील या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी स्वतःहून व्हाल का? नाही, हे बघा, मी तर पहिल्या दिवशीपासून काही आम्ही जे लोक आहेत म्हणजे पक्ष स्प्लिट झाल्यानंतर तर पहिल्या दिवशीपासून आमची भूमिका आहे की ती एकत्र व्हावं. तर प्रत्येक वेळेस मी मीडियासमोर हे स्टेटमेंट पण दिली. मुद्दा असा आहे सगळ्या याच्यामुळे आता खेळ बसली असं दिसतं. म्हणजे साहेबच म्हणले आता मलाच माहित नाही पुढे काय होणार. दादांची इच्छा होती, आमची आजही ती इच्छा आहे की दोन्ही एकत्र येऊ, पण आता समोर हा निर्णय घेतला गेला आम्हाला माहित सुद्धा नाही म्हणे. एवढी काय नाराजी स्पष्ट केली साहेबांनी थोडक्यात. मी तेच म्हणलं तुम्ही की जाणून बुजून हा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष येऊ नये अशी देखील काही जणांचा हे बघा, मला तर आजच कळालं आहे या विषयावरती. आणि पवार साहेब जर ह्या संदर्भात बोलले असतील मीठराचा खडा कोणी टाकला याच्यात? मला असं वाटतं मला ह्या संदर्भात सांगायची नाही. आपण सर्वजण हुशारात महाराष्ट्राची जनता ओळखून घेईल. जे तुमच्या गटाचे आमदार आहेत ते अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं तुम्हाला प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंचं नेतृत्व मान्य असणार आहे का आगामी काळात? नाही, असा विषय नाही. आता तिथं प्रमुख जे कुटुंब प्रमुख, आता तिथं समजा सुनेत्राताई आहेत, काय वाटतं? आम्हाला तर कधीही वाटतं की पवार कुटुंब एकत्र झालं पाहिजे. पण प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे यांचं तुम्ही नेतृत्व स्वीकारणार? नाही, त्याच्यामध्ये जर सुनेत्राताई जर तिथं प्रमुख असतील तर ते पवार कुटुंबातलेच आहेत ते. उद्या जर राष्ट्रवादी एक झाले आणि एनडीए गटामध्ये सहभाग व्हायची अशी वेळ आली तर त्यावर तुमचं काय मत? मी फार लहान आहे, मला तुम्ही हे करू नका. मला मी एक लहान कार्यकर्ता आहे आणि खाली तळागाळात काम करणार आहे. मोठे साहेब आहेत, रोहितदादा आहेत, तुम्ही त्यांना विचारलं, सुप्रियाता आहेत, तुम्ही बोला त्यांना. जे आहे ते आपण आता जी आहे ती बैठक संपलेली आहे आणि या ठिकाणी त्या बैठक संबंध मला या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि असं जरी असलं तरी या ठिकाणी जे आहे ते आगामी काळात काय होतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रज्ञा. जयदीप, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो. शरद पवारांची पत्रकार परिषद जर आपण पाहिली तर विलिनीकरणासंदर्भात कोणताही निर्णय घेणं किंवा त्या संदर्भातल्या चर्चांमध्ये पुढाकार घेणं ही सगळी जबाबदारी आता जयंत पाटील यांच्या खांद्यावर शरद पवारांनी दिली आहे. बरोबर आहे प्रज्ञा, तू जसं म्हणाले तसं अगदी शरद पवार म्हटले पहिल्या मिनिटापासून या चर्चेमध्ये नाहीये. जयंत पाटील जे आहेत ते आमच्या वतीनं चर्चा करत होते. दुसऱ्या बाजूला कोणतीही मी या चर्चेमध्ये कुठेही नव्हतो. त्याच्यामुळे आगामी काळात असं सांगितलं. आता शरद पवार असं देखील म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी अजित पवारांची इच्छा होती, तीच आमची इच्छा आहे. मात्र आता याचं नेतृत्व कसं होणार, कुणाशी चर्चा होणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. आता जी चर्चा करतील ते इथले जे स्थानिक नेते आहेत, जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या संदर्भात चर्चा करतील असं देखील सांगितलं जातं. आता नेमका आगामी काळात कशा पद्धतीनं घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो सुप्रिया सुळे जे आहेत ते त्यांचे जो स्टाफ आहे त्यांच्याशी संवाद साधतायत. शरद पवार या ठिकाणी काही वेळापूर्वी होते. बारामतीतले किंवा राज्यभरातून इतर कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला आले होते आणि या ठिकाणी आहेत. सुप्रिया सुळे आपल्याला पाहायला मिळतात या दृश्यांमध्ये. आणि नेमकी आता आगामी काळात कशा पद्धतीने चर्चा होईल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का, आणि येणार असेल तर चर्चा आगामी काळात कशी पुढे जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रज्ञा. निश्चित. जयदीप, विनंती आहे सोबत राहा. आपण यानंतर पुण्यामध्ये जाऊयात. मंदार गोंचारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार,